ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं हा बहुतांश मुलामुलींचा ध्यास असतो। हाच ध्यास मिळवलाय उल्हासनगर जवळील आशळे गावच्या ऋतिक कृष्णा कडू हिने। तलाठी परीक्षेत तिने यश संपादन केलंय। तलाठी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय। यात ऋतिकाला सामान्यकृत गुण 177.77 मिळालेत। आपली मुलगी तलाठी झाल्याचं कळताच आई-वडिलांसह ग्रामस्थांनी आनंद साजरा केलाय। यावेळी आशळे गावात ऋतिकाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। यात मोठ्या संख्येने गावकरी आणि मित्रपरिवार सहभागी होऊन पेढे वाटून हा जल्लोष साजरा केलाय। ऍक्च्युली ते बोलतात ना, आनंद गगनात मावत नाही, तसं झालंय माझ्यासाठी। मी शब्दात नाही सांगू शकत मला किती आनंद होतोय। पण मी परीक्षा देताना ती माझ्या एकटीची परीक्षा नव्हती, माझ्यासोबत ती माझ्या पूर्ण परिवाराची परीक्षा होती। कारण की त्यांनी पण मला तेवढाच सपोर्ट केलाय, तेवढीच माझी साथ दिली माझ्या या प्रवासात। सो याच्या पुढे पण माझ्या गावकऱ्यांचा, घरच्यांचा, परिवाराचा असाच मला सपोर्ट राहील अशी मी आशा करते। आणि ही एक छोटीशी सुरुवात आहे माझ्याकडून की आपल्या गावासाठी काहीतरी याच्या पुढेही असं चांगलं काही देण्याचा मी प्रयत्न करेल गावासाठी नक्कीच। थँक्यू सो मच। आमची दीदी ऋतिका कृष्णा कडू ही आमच्याच गावाचा अभिमान झालेली आहे। कारण एक 15 वर्षाच्या पिढीपर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत खूप काही यश पोरं मिळवत नव्हती, कदाचित तसं वातावरण नसेल, पण आता या दीदीने आमचं ज्या गावाचं
नाव खूप उज्ज्वल केलेलं आहे. काय 2 वर्षापूर्वी 10वीला पण तिला खूप चांगले मार्क्स मिळालेले आणि ही तर म्हणजे तिने एकदम बंपर लॉटरी लावली आमच्या गावासाठी. 1 महिन्यापूर्वी आमचा एक असाच तरुण मुलगा तो भारतीय आर्मीमध्ये त्याची निवड झालेली आहे. ती सुद्धा खूप मोठी गोष्ट. पण आता या दीदीने या लोकसेवेमध्ये जी यश मिळवलेलं आहे ते खूपच मोठ्या गावासाठी आणि गावातल्या सगळ्या तरुण पिढीला, आत्ता जी मुलं अपकमिंग आहेत 10वी 12वीमध्ये, त्यांच्यासाठी खूप मोठा आदर्श आहे दीदी म्हणजे. आणि विशेष कौतुक मी त्या दीदीच्या पप्पांचं पण करेल का ते देखील एक दुकान चालवून आणि आपल्या कुटुंबाचं चरित्र चालवतात. खरं तर म्हणजे पूर्ण त्यांचं घराणं जे खूप मेहनतीतनं पुढे गेले आहेत. मुलीचे मोठे काका भगवानदादा, छोटे काका हे सर्व खूप मेहनती घराण्यातनं आणि त्यांनी या मेहनतीमधनं जी दीदी पुढे गेली आणि आज यश तिने खेचून आणलं ते आमच्या गावासाठी खूप मोठं आहे. आणि सगळ्या जी आमची तरुण पिढी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनी यांच्यापासून आदर्श घ्यावा. आणखी एक मुलगी 2 महिन्यापूर्वी आमची एक नॅशनल लेवलला रग्बीमध्ये पण सिलेक्ट झालेली आहे. त्या सर्व नवीन पिढीचा आमच्या थोडं जुन्या पिढीकडनं म्हणता येईल, खूप जुनी नाही पण मध्यम पिढीकडनं सर्वांकडनं आमचं त्या मुलांचं खूप अभिनंदन आणि त्यांना अनेक आशीर्वाद. आणि सर्व नवीन पिढीने अशाच प्रकारे यश मिळवावं ही आमची जी गावाची गावदेवी आहे त्या गावदेवीच्या चरणी देखील आम्ही प्रार्थना करू. आई गावदेवीने आमच्या सर्व तरुण पिढीला असं यश द्यावं आणि जे पालक आहेत त्यांनीसुद्धा असंच आपल्या जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना मोटिवेट करून खूप यश मिळावं. ऋतिका दीदीचा विजय असो. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, आशेळे. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.